हाँ जी, हाँ जी, हाँ जी. आपण आलेला आहात करेक्ट थंबनेलवरती. इंडियन एथिक्स और इंडियन इथोज अँड बिझनेस इथिक्समध्ये आपण बघणार आहेत. आजच्या ह्या सेशनमध्ये खूप अवेटेड, खूप मोस्ट डिमांडेड सेशन आहे. सर पेपर आहे 28 तारखेला. सर लवकर घेऊन या सेशन. तर मी आलेलो आहे. काळजी करायची गरज नाही आहे. तर हे पर्टिक्युलर सेशनमध्ये आपण काय बघणार आहेत, तर इंडियन इथिक्सची गरज काय आपल्याला बिझनेसमध्ये. एखादा बिझनेस परफॉर्म करतोय आपण. बिझनेस परफॉर्मन्ससाठी इथिक्स का गरजेचं आहे? तर मित्रांनो, इथिक्स एक मोरल गायडिंग प्रिन्सिपल्स असतात, जे की बिझनेसला इथिकली म्हणजे त्याच्यामध्ये काय फ्रॉड करता आले नाही पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याला एकदम कस्टमर ओरिएंटेड विचार केला पाहिजे. त्याला जेवढं त्यांनी पैसे इन्व्हेस्ट केले तेवढी त्याला व्हॅल्यू भेटली पाहिजे. त्याच्यात मॅनिप्युलेशन नाही झालं पाहिजे. मिस सेलिंग झाली नाही पाहिजे. त्याला फेक प्रॉमिसेस नाही केले पाहिजेत. हे जे गोष्टी असतात ना, इथिकल वेने बिझनेस करण्यासाठी आपल्याला शिकवत असतात. तर हेच इथिक्स आपण ह्या बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट केलं पाहिजे आणि हे इथिक्स इम्प्लिमेंट केल्यानंतर आपला बिझनेस असा बूम करत जात असतो. त्याच्यामुळे आपल्याला हे इंडियन इथोज आणि बिझनेस इथिक्स आपल्याला ऑर्गनायझेशनमध्ये आपल्या बिझनेसमध्ये इंटिग्रेट करणं खूप गरजेचं असतं. तर ह्या युनिटमध्ये आपण पर्टिक्युलरली तेच बघणार आहोत. व्हॅल्यू सिस्टीम, ह्युमन व्हॅल्यूज काय असतात, व्हॅल्यू बेस्ड मॅनेजमेंट काय असतं, टर्मिनल व्हॅल्यूज काय असतात, इथिक्स काय गरजेचे आहेत, हे सर्व पॉईंट्स आपण ह्या बघणार आहेत व्हिडिओमध्ये. तर नमस्कार, मी निखिल स्वामी. स्वामी अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर पहिल्यांदा आपण हे पेपर पॅटर्न कसा असतो, कशा वेने पेपर अटेम्प्ट करायचा, हे सर्व गोष्टी ह्या व्हिडिओजमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा हे तुम्हाला मागच्या 2 वर्षाचे PYQs मी अटॅच केलेले आहेत. तुम्ही बघू शकता कशा टाईपचे पेपर आलेले आहेत, कशा टाईपनं तुम्ही अटेम्प्ट करायचं ते मी शेवटी मॉडेल आन्सर दिलेलं आहे. त्याच्यामध्ये बघू शकता की कशा टाईपने अटेम्प्ट केलं पाहिजे, जेणेकरून मॅक्सिमम मार्क्स आपल्याला भेटले पाहिजेत. तर हे 4 सेमिस्टरच्या मित्रांनो जास्तीत जास्त मार्क घेतले पाहिजेत 4 सेमिस्टरला, जेणेकरून तुम्हाला कॅम्पस प्लेसमेंटसाठी वगैरे ह्याची खूप गरज लागते. जास्त मार्क असेल तर तुमचं एक क्रेडिबिलिटी पडते. आपल्या इंडियन एज्युकेशन सिस्टममध्ये कसं आहे, कागदाला व्हॅल्यू आहे. तर तुम्ही जेवढे मार्क कागदावरती दाखवताल तेवढे तुम्ही टॅलेंटेड समजले जातात. ॲक्च्युअली तुम्ही असो नसो, परंतु कागद सांगत असतो की तुम्ही टॅलेंटेड आहात का नाही. तर हे पेपर पॅटर्न आहे, बघून घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. ते डे बाय डे आपले व्हिडिओज येणार आहेत स्टेप बाय स्टेप. तर तुम्ही चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला व्हिडिओज भेटतील. तर इथिक्स वर्सेस इथोस काय बेसिक डिफरन्स आहे इथिक्समध्ये. इथिक्स म्हणजे प्रिन्सिपल्स असतात. ठीक आहे. हे युनिव्हर्सल प्रिन्सिपल्स असतात. म्हणजे आपल्याला एकदम पूर्वज काळापासून जेव्हा जेव्हा आपली पृथ्वी तयार झालेली आहे तेव्हापासून हे इथिक्स बिल्ड होत गेलेले आहेत. ठीक आहे. आणि इथोस त्याच्या थोडा डिफरन्स आहे. इथोस म्हणजे काय असतं, आपले जे सोसायटीमध्ये राहतो, आपले जे कल्चर असतं, आपलं रिलिजन असतं, त्या थ्रू आपल्याला काही व्हॅल्यूज भेटत असतात. त्याला आपण म्हणतो इथोस. हे बेसिक डिफरन्स आहे. इथिक्स एक युनिव्हर्सल असतं, इथोस हे आपलं कल्चर थ्रू भेटलेलं असतं. ठीक आहे. इथं पहिल्या सुरू काय दिलं आहे, इथिक्स आर डिराइव्ड फ्रॉम शास्त्रात. ठीक आहे. अँड इथोस आर डिराइव्ड फ्रॉम द कल्चर. हां, इथिक्स आर द युनिव्हर्सल इन नेचर. तुम्ही भारतामध्ये जा, तुम्ही फॉरेनमध्ये जा, तुम्ही US ला जा, तुम्ही युरोपला जा, कुठेही जा, हे नॉर्मली इथिक्स सर्वकडे असतं. तेच आपण म्हणतो युनिव्हर्सल इथिक्स. ठीक आहे. हे कल्चर वाईज कल्चर स्पेसिफिक असतात. तुम्ही भारतामध्ये गेलात तर भारतामध्ये वेगवेगळे इथिक्स असतात. ठीक आहे. तुम्ही अमेरिकेत गेलात तर तिथे वेगळे इथिक्स असतात. युरोपमध्ये वेगळे असतात. ते कल्चर वाईज स्पेसिफाय होत जातात आणि कल्चर वाईज डिफाईन केले जातात. ठीक आहे. तर याचे फंक्शन्स काय, तर बघा आपल्या इथिक्समध्ये पाप, पुण्य, स्वर्ग, नरक, कंडक्ट, मिसकंडक्ट ह्या गोष्टी आपल्याला ठरवतात की आपण कसं वागलं पाहिजे. तुमचं कंडक्ट कसं पाहिजे सोसायटीमध्ये. तुमचं कंडक्ट मोरली असेल तर तुम्ही चांगले समजले जातात. तुमचं कंडक्ट इमोरल असेल तर तुम्ही वाईट कॅरेक्टरची पर्सनॅलिटी समजलं जातं. हे ते आपल्याला डिफाईन आणि त्याचे फंक्शन सांगत असतात. ठीक आहे. तर हे काय असतात, कल्चर बिहेवियर असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर हे एक्झाम्पल काय याचं, बाबा ट्रूथ आहे, नॉन व्हायलन्स आहे. तुम्ही जगामध्ये कुठं जा, ट्रूथला महत्त्व आहे, युनिव्हर्सल व्हॅल्यू आहे. नॉन व्हायलन्स आहे, अहिंसा केली नाही पाहिजे. ठीक आहे. तर हे एक आहे आपलं युनिव्हर्सल. त्याच्यानंतर डिवोशन, भक्ती आहे, काइंडनेस आहे, ऑनेस्टी आहे, कंपॅशन आहे, लॉयल्टी आहे. हे जे आहेत ना, हे आपले युनिव्हर्सल इथिक्स आहेत. ठीक आहे. इथोजमध्ये काय, प्रणाम करणे, आपले वेलकम करणे. आपल्या घरी पाहुणे आले तर आपण काय करतो, प्रणाम करतो. आपले कोणते एल्डर्स आहेत तर त्यांच्या पाया पडतो. तर हे आपल्याला कल्चर थ्रू आपल्याला भेटलेले आहे. ठीक आहे. कुणाला उलटं नाही बोललं पाहिजे. आपले मोठे सिनियर वयाने आहेत तर त्यांना रिस्पेक्टफुली या जावा असंच बोललं पाहिजे. हे आपलं कल्चर सांगतं आपल्याला. ठीक आहे. तर रिस्पेक्ट टू एल्डर्स, लव्ह टू यंगस्टर्स, आणि हे ऑनेस्टी कंपॅशन पण ह्याच्यामध्ये येतच असतं आपल्या ह्याच्यामध्ये इथोजमध्ये पण. हे झाले त्याचे बेनिफिट्स. ठीक आहे. तर तुम्ही एक एक्झाम्पल जर विचारलं तुम्हाला तर कसं लिहायचं, ॲज अ डॉक्टर विथ 20 इयर्स एक्सपिरियन्स आय कॅन ॲश्युअर दॅट दिस मेडिकेशन इज सेफ अँड इफेक्टिव्ह. म्हणजे तुम्ही ॲज अ डॉक्टर प्रोफेशनली वर्क करताय तर तुमचं काम काय, तर त्या पेशंटला एकदम इथिकल ट्रीटमेंट दिली पाहिजे. त्याला त्याच्या शरीराची हानी नाही झाली पाहिजे. हे तुमची जबाबदारी आहे. आणि हे तुम्ही तुमच्या इथोस थ्रू शिकत असता, तुमच्या कल्चर थ्रू शिकत असता की प्रत्येक माणसाचा हा जीव खूप इम्पॉर्टंट आहे त्याच्यासाठी. आणि तुम्ही डॉक्टर ॲज अ प्रॅक्टिशनर तुम्ही इथिकली आणि मोरली बिहेव केलं पाहिजे तुमच्या पेशंटसोबत. ते हे इम्पॉर्टंट आपले इथिक्सचे पॅरामीटर्स आहे. नेक्स्ट काय आहे आपलं, इंडियन इथोज म्हणजे काय. इंडियन इथोज आर नथिंग बट द मोरल प्रिन्सिपल, व्हॅल्यूज, बिलीफ्स दॅट गाईड आवर पर्सनॅलिटी, दॅट गाईड्स आवर डे टू डे ॲक्टिव्हिटीज. ठीक आहे. तर काय म्हणलेलं आहे, इंडियन इथोज रेफर टू द फंडामेंटल व्हॅल्यूज, बिलीफ्स, प्रिन्सिपल्स दॅट आर डीपली इनग्रेन्ड इन द इंडियन कल्चर अँड सोसायटी. आपल्या सोसायटीमध्ये खूप डीपली त्याचा प्रभाव आहे आणि तेच आपल्याला गाईड करत असतं. कसं आहे, आपली व्हॅल्यू सिस्टम बिल्ड होते, आपले बिलीफ्स, आपले थॉट्स, आपले विचार त्या वेने बिल्ड होत असतात, जसं आपल्याला सोसायटी ट्रीट करते, जसं आपलं कल्चर आपल्याला सांगतं. ठीक आहे. तर
दीज व्हॅल्यूज आर शेप्ड बाय द कंट्रीज ऑफ हिस्ट्री, फिलॉसॉफी, रिलिजन अँड कल्चरल प्रॅक्टिसेस. जे जे आपण आपल्या ह्या समाजामध्ये बघतो, आपली प्रिव्हियस हिस्ट्री काय, आपलं कल्चर काय, आपलं रिलिजन काय, आपले वेगवेगळे बुक्स काय काय सांगतात आपल्या रिलिजनबद्दल, ते ह्या गोष्टी सगळं इंटिग्रेटेड आहेत आणि इंटरडिपेंडंट आहेत. ते आपल्याला गाईड करत असतात. ठीक आहे. तर याचे फीचर्स आणि एक्झाम्पल खूप इम्पॉर्टंट आहेत मित्रांनो. फीचर्स काय काय असणार, त्याचे डायव्हर्सिटी, युनिटी अँड डायव्हर्सिटी म्हणतो आपण. ठीक आहे. त्याच्यामध्ये स्पिरिच्युअल अँड फिलॉसॉफिकल डेप्थ असते. काय असते आपण इन डिटेल बघणार. सुरुवातीला पॉईंट्स बघून घेऊया. ठीक आहे. रिस्पेक्ट टू द ट्रॅडिशन अँड हेरिटेज आहे. ठीक आहे. फॅमिली अँड कम्युनिटी व्हॅल्यूज भेटतात आपल्याला. त्याच्यानंतर अहिंसा, नॉन व्हायलन्स, हे खूप इम्पॉर्टंट आपलं हे आहे. त्याच्यानंतर कर्मा, जे आपण कर्म करल ते आपल्याला फेडावं लागतात ह्या दुनियेमध्ये, हे सांगतात ना आपल्याला पूर्वज आपले. त्याच्यामुळे कर्म एक इम्पॉर्टंट आहे. धर्म, आपला धर्म काय आहे, ड्युटी, राईटियस म्हणतो त्याला आपण. ठीक आहे. हॉस्पिटॅलिटी म्हणजे प्रत्येकाला ट्रीटमेंट, रिस्पेक्टफुल ट्रीटमेंट देणे. ते टॉलरन्स आणि सेल्फलेस सर्व्हिस, सेवा, हे काय इम्पॉर्टंट पॅरामीटर्स आहेत जे की आपल्या इंडियन इथिक्समध्ये, आपल्या इथोजमध्ये पूर्ण असं गच्च भरलेले आहेत, जे की आपल्याला फॉलो करायचे असतात. तर स्टेप बाय स्टेप आपण बघणार आहोत. तर सगळ्यात पहिली युनिटी अँड डायव्हर्सिटी. कशामुळे म्हणतो युनिटी अँड डायव्हर्सिटी? तर आपला भारत देश मल्टिपल रिलिजनमुळे, मल्टिपल डिफरंट काइंड्स ऑफ पीपलने एकत्र झालेला आहे. ठीक आहे. मेल्टिंग पॉईंट म्हणतो आपण, मेल्टिंग पॉईंट. सगळे डिफरंट रिलिजन्स एकत्र एका ठिकाणी राहतो आपण, मिळून मिसळून राहतो. ठीक आहे. तर कसं मिळून मिसळून राहतो आपण? दिवाळी आली, दिवाळी साजरा करतो हिंदू. मुस्लिम्स असतील तर ईद साजरा करतो. ख्रिश्चन असतील तर त्यांचा ख्रिश्चनचा धर्म आपण काय, त्यांचे फेस्टिवल्स जे असतील ते मेरी क्रिसमस 25 डिसेंबरला जे असतं ते फॉलो करतो आपण सगळेजण. ठीक आहे. बैसाखी, हे डिफरंट युनिटी अँड डायव्हर्सिटी आपण एकत्र मिळून मिसळून राहतो. ठीक आहे. स्पिरिच्युअल अँड फिलॉसॉफिकल डेप्स कशामुळे आहेत आपल्या भारतामध्ये मल्टिपल रिलिजन्स आहेत, जसे की हिंदुझम आहे, बुद्धिझम आहे, जैनिझम आहे, सिखिझम आहे आणि भरपूर ख्रिश्चन्स वगैरे आहेत. तर हे डिफरंट रिलिजन्स आपण एकत्र राहतो आणि यांचे स्वतःचे बुक्स आहेत. जसं आपण काय म्हणतो याला, हिंदुइझमचं भगवद्गीता आहे, मुस्लिमचं कुराण आहे, तर परत ख्रिश्चनचं आपलं बायबल आहे. अशा डिफरंट लोकांचं एक आपलं होली बुक्स आहेत. त्याच्यामधून आपण व्हॅल्यूज घेत असतो आणि ते व्हॅल्यूज आपल्याला गाईड करतात की आपण समाजामध्ये कसं राहिलं पाहिजे. ठीक आहे. तर काय, हे बघा मी आता सांगितलं भगवद्गीता, इन्साइट्स ऑन द ड्युटी, रायटियसनेस अँड नेचर ऑफ एक्झिस्टन्स. कशासाठी राहतोय आपण ह्या दुनियेमध्ये आणि कसं राहिलं पाहिजे आपल्या सोबतच्या व्यक्तीसोबत, हे भगवद्गीता आपल्याला व्यवस्थितरित्या गाईड करते आणि ते आपण फॉलो केलं पाहिजे, जेणेकरून आपण मोरली, इथिकली एकदम सेल्फ इंडिपेंडंट, स्ट्रॉंग माइंडेड होतो, जेणेकरून आपण समाजात एकदम चांगल्या रीतीनं राहून समाजाचं भलं करू शकतो आणि आपलं स्वतःचं पण भलं करू शकतो. ह्याच्यासाठी हे खूप गरजेचं आहे. रिस्पेक्ट टू द ट्रॅडिशन अँड हेरिटेज. आपल्या भारतामध्ये डिफरंट ट्रॅडिशन्स आहेत, डिफरंट सन्स आहेत, फेस्टिवल्स आहेत, डान्सेस आहेत, हेरिटेजेस आहेत, कल्चरल साईट्स आहेत, मंदिरच आहेत. ह्या सगळ्यांना रिस्पेक्ट दिली पाहिजे आणि रिस्पेक्टफुल जर राहिलं तर आपण समाजात म्युच्युअली को एक्झिस्टन्स विथ द पीसफुल ट्रँक्युलिटीनं राहू शकतो. ठीक आहे. तर काय म्हणते, कल्चरल ट्रॅडिशन, प्रॅक्टिसेस, हेरिटेजेस शुड बी पास डाऊन टू जनरेशन्स. ह्याच्यात भरतनाट्यम आहे, कथक आहे, हे प्रिझर्व केलेलं आहे आपण आपल्या इंडियन कल्चरमध्ये, की ह्याला आपण प्रोटेक्ट केलं पाहिजे आणि याला प्रिझर्व करून कंटिन्युअसली जनरेशन टू जनरेशन पास केलं पाहिजे. ठीक आहे. फॅमिली आणि कम्युनिटी व्हॅल्यूज असतात. कशा असतात? बॉन्ड, रिस्पेक्ट टू द एल्डर्स, कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स कम्युनिटी. आपण आता बघतो हिंदू समाज आहे, आता सध्या मराठा एज्युटेशन चालू आहे. तर मराठा एज्युटेशनमध्ये काय, सर्व मराठा बांधव एकत्र आलेले आहेत आणि आपल्या कम्युनिटीला बिल्ड करण्यासाठी ते सपोर्ट करत आहेत. तसंच प्रत्येक जण आपल्या कम्युनिटीला प्रोटेक्ट केलं पाहिजे आणि आपल्या कम्युनिटीच्या वेलफेअरसाठी काम केलं पाहिजे. हे आपल्याला फॅमिली आणि कम्युनिटी व्हॅल्यूज सांगत असतात. त्याच्यानंतर अहिंसा, आणि खूप इम्पॉर्टंट आपलं भारताचं आणि अहिंसाचं खूप जुनं नातं आहे. महात्मा गांधींनी शिकवून गेलेलं आहे. अहिंसा, नॉन व्हायलन्स इज द फर्स्ट पॅरामीटर टू जज एनी पर्सन. ठीक आहे. तर आपल्याला नेल्सन मंडेला यांनी पण हे सांगितलं, अहिंसा थ्रू आपण काहीच अचीव करू शकत नाही. जेवढं नॉन व्हायलेंट राहील तेवढं आपल्या गोष्टी मान्य होत असतात. ठीक आहे. ते महात्मा गांधींना पण आपल्याला शिकवलेलं आहे आणि ते व्हॅल्यू आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये फॉलो केलं पाहिजे. व्हायलेंटनं काहीच होत नाही मित्रांनो अचीव. तुमचं हायपर टेम्परेचर जे आहे ना, शॉर्ट टेम्पररी असतं. तुम्ही स्वतःचं नुकसान आणि पुढच्याचं पण नुकसान करता. परंतु जर तुम्ही शांत ह्याच्याने काम केलं तर तुम्ही लॉंग टर्म विचार करता आणि लॉंग टर्म अचीव करू शकता. जसं महात्मा गांधीनं आपल्या भारताला स्वातंत्र्य घेऊन दिले, ह्याच फक्त नॉन व्हायलन्स ह्या कॅरेक्टर आणि पॅरामीटरमुळे. ठीक आहे. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर कर्म, ॲक्शन अँड कॉन्सिक्वेन्सेस, जे आपण आपल्या आयुष्यात ऐकत आलेलं, जसं कर्म कराल तसंच तुम्ही फेडाल, पाप कराल तर ह्याच जमिनीवर तुम्हाला पाप फेडून जायचं. हे गोष्टी कर्माच्या आपल्याला सांगत असतात. त्याच्यानंतर धर्म, आपल्या ड्युटी आहे, रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, काय काय आहेत ते आपल्याला गाईड करत असतात बाय मोरल प्रिन्सिपल्स. ठीक आहे. एक्झाम्पल, लॉर्ड रामा इन द रामायणा डिपिक्टेड अपहोल्डिंग इज अ धर्म ॲज अ प्रिन्स, हजबंड, रुलर इवन इन द चॅलेंजिंग सर्कमस्टॅन्सेस. हे इम्पॉर्टंट, मी प्रत्येक ह्याचे एक्झाम्पल्स दिलेले आहेत, तुम्ही एक्झाम्पल वाचा डिटेलमध्ये. ठीक आहे. खूप इझी आहे, टेन्शन घ्यायची गरज नाही. ठीक आहे. हॉस्पिटॅलिटी म्हणजे अतिथी देवो भव म्हणतो आपण, आपल्या घरी आलेल्या पाहुण्याचं स्वागत करतो, या बसा, त्यांना पाणी विचारतो, काय नाश्ता करायचं, काय करायचं, हे जे आपले रिस्पेक्ट आहे वेल्डर्सला, एक पाहुणचार आहे, ते आपल्याला हॉस्पिटॅलिटीमध्ये एकदम एक नंबरचं देश बनवते. इंडियन हॉस्पिटॅलिटी इज वेल रिनोड इन द वर्ल्ड. ठीक आहे. त्याच्यामुळे काय, एक चांगले आपली
इमेज बिल्ड होते, रेप्युटेशन बिल्ड होते त्याच्यामुळे. देन टॉलरन्स अँड कोएक्झिस्टन्स, जसं मी आता सांगितलं, नॉन व्हायलन्सच्या अपोजिट टॉलरन्स आहे, सहनशीलता राहणे आणि कोएक्झिस्टन्स राहणे. कुणाचे काही इश्यूज असतील तर म्युच्युअल अंडरस्टँडिंगने सॉल्व्ह करणे आणि त्याला पुढे घेत जाणे हे खूप गरजेचं आहे. ठीक आहे. देन सेवा, सेल्फलेस सर्व्हिस, समाजासाठी सेल्फलेस सर्व्हिस करणं खूप गरजेचं आहे. जसं आपल्या इंडियामध्ये NGOज करतात, अक्षय पात्र आहे, ठीक आहे, सेवा इंटरनॅशनल, हे काय करतात, आपल्याला एज्युकेशन, फूड, हे जे डाऊन टोडन सोसायटी त्यांना भेटत नाही आहे एज्युकेशन, फूड, अन्न, वस्त्र, निवारा, हे NGOज आपल्या समाजा थ्रू, आपल्या थ्रूच थोडं थोडं कॉन्ट्रीब्युशन जमा करतात आणि ज्यांना भेटत नाही त्यांना देत असतात. हे खूप इम्पॉर्टंट सेवा फाउंडेशन आहे, आपल्या इंडियन कल्चरमध्ये रुळलेलं आहे, मुरलेलं आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे हे आपण ह्याच्या थ्रू म्हणू शकतो की इंडियन इथिक्स आणि इंडियन इथोज आर नंबर 1 इन द वर्ल्ड. ठीक आहे. हे अशा टाईपचे फीचर्स आणि एक्झाम्पल्स आहेत त्याचे. त्याच्यानंतर आहे, का गरज आहे बाबा ह्याची? ठीक आहे बाबा, तुम्ही सांगितलं, सगळं लेक्चर दिलं, तर ह्याची गरज काय? तर आपल्याला कल्चरल आयडेंटिटी प्रिझर्व करू शकतो आपली स्वतःची. ठीक आहे. सोशल कोहेजन, समाजामध्ये एकत्र राहू शकतो आपण, एकजुटीने राहू शकतो, युनिटी इन डायव्हर्सिटी असं म्हटलेलं आहे आपण. ठीक आहे. मोरल गायडन्स आपल्याला इंडिव्हिज्युअलला, सोसायटीला एक मोरल सेन्स ऑफ लिव्हिंग देतं, अंडरस्टँडिंग देतं की तुम्ही एकत्र राहिलं पाहिजे, म्युच्युअली कोएक्झिस्ट केलं पाहिजे. ठीक आहे. देन हिस्टॉरिकल कंटिन्युटी, आपल्याला प्रिव्हियसकडनं काय जे विजडम भेटलेलं आहे, ट्रॅडिशन भेटलेलं आहे, ते आपण कंटिन्युअसली फॉलो करत जाऊन त्यालाच डे बाय डे आपल्या फ्युचर जनरेशनला पास ऑन केलं पाहिजे. ठीक आहे. स्पिरिच्युअल इनरिचमेंट आहे, काय स्पिरिच्युअल इनसाइट प्रॅक्टिसेस फॉर पर्सनल ग्रोथ अँड इनर पीस अँड फुलफिलमेंट. योगा वगैरे आपण करू शकतो, स्पिरिच्युअल आपले ट्रॅडिशनल आपले होली रिलिजियसचे बुक्स वगैरे वाचू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला एक सेन्स ऑफ अचिव्हमेंट, सेन्स ऑफ फुलफिलमेंट हे जाणवतं मित्रांनो, आणि त्याच्यामुळे ते केलं पाहिजे. त्याच्यानंतर आहे इन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी, ज्या समाजात राहतो, ज्या इन्व्हायरमेंटमध्ये राहतो, त्या इन्व्हायरमेंटची काळजी करणं पण खूप गरजेचं. त्याच्यामुळे हे इथिक्स आपल्याला सांगत असतात की बाबा, ज्या इन्व्हायरमेंटमुळे तुम्ही स्वतः इथं स्टँड केलेलं आहे त्याला पण जपलं पाहिजे. ठीक आहे. इंटरफेथ हार्मनी, कम्युनिटी, डिफरंट कम्युनिटी, काय हिंदू मुस्लिम भांडणं नाही केलं पाहिजे, त्यांच्यामध्ये एकदम म्युच्युअल अंडरस्टँडिंग पाहिजे, एकमेकाच्या सुखदुःखात बाटलं पाहिजे. तसंच ख्रिश्चन, बुद्धिझम, जैनिझम, एकमेकाच्या इंटरफेथ म्हणजे एकमेकामध्ये विश्वास असला पाहिजे, जेणेकरून आपण लॉंग टर्म रूल करू शकतो, की जेणेकरून आपण लॉंग टर्म कोएक्झिस्ट करू शकतो. ठीक आहे. फॅसिलिटेट डायलॉग, म्युच्युअल अंडरस्टँडिंग अमंग पीपल, प्रमोटिंग रिलिजियस टॉलरन्स अँड कोएक्झिस्टन्स, जे आता मी सांगितलं ते. ठीक आहे. ह्युमॅनिटेरियन व्हॅल्यूज काय, कंपॅशन, इम्पॅथी, जस्टिस, गायडिंग ॲक्शन टुवर्ड्स बेटरमेंट ऑफ ह्युमॅनिटी. ठीक आहे. ह्युमनला जे एकत्र ठेवल, ह्युमनला कंटिन्युअसली डेव्हलपमेंट करायचं, ग्रोथ करायचं, तर त्याच्यासाठी हे खूप गरजेचं आहे. कंपॅशन, इम्पॅथी, पर्सनल डेव्हलपमेंट, ठीक आहे, सेल्फलेस सर्व्हिस, हे खूप इम्पॉर्टंट पॅरामीटर्स आहेत. त्याच्यामुळे आपल्याला हे इथिक्सची आणि इथोसची गरज लागते मित्रांनो. ठीक आहे. तर एक आता इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे त्रिगुणा थेरी. त्रिगुणा, 3 गुण आपण सत्य म्हणू शकतो त्याला, काय म्हणतो, 3 गुणांची थेरी, हे खूप महत्त्वाचे आहे आपल्याला. ठीक आहे. ते 3 गुण कोणते आहेत? सत्व, रजस, तमस. काय काय असणार आहे ते आपण डिटेलमध्ये बघणार आहोत, विथ एक्झाम्पल बघणार आहोत. त्याच्या अगोदर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, आवडत आहे तर लाईक आणि सबस्क्राईब करा, असंच प्रमोट करा की जेणेकरून मी तुमच्यासाठी फास्ट व्हिडिओ बनवून घेऊ. ठीक आहे. तर ट्रिगोनोथेरी काय म्हणते, हे एक कन्सेप्ट आहे, एन्शियंट इंडियन फिलॉसॉफीमध्ये ओरिजिनल झाले. सामाख्य आणि योगा स्कूल्स आहेत, ते आपले डिफरंट एन्शियंट थॉट्स आहेत, त्यांना आपण सामाख्य आणि योगा स्कूल्स म्हणतो. त्यांच्या थ्रू हे कन्सेप्ट ओरिजिनेट झालेली आहे. काय म्हणते ओरिजिनेट? इट प्रपोजेस दॅट ऑल आस्पेक्ट ऑफ युनिवर्स इन्क्लुडिंग ह्युमन बिंग्स ॲज कंपोज्ड ऑफ 3 फंडामेंटल क्वालिटीज. कोणकोणते आहेत ते 3 फंडामेंटल क्वालिटीज? हे काय? सत्व, प्युरिटी, हार्मनी, गुडनेस म्हणू शकतो त्याला. ते नाही, रजस, ॲक्टिव्हिटी, पॅशन आणि डायनामिझम. ठीक आहे. देन तमस आहे इनर्शिया, डार्कनेस, इग्नोरन्स. हे 3 खूप इम्पॉर्टंट फंडामेंटल क्वालिटीज आहेत, जे की आपल्याला त्रिगुणा थेरी सांगत असतात. तर वन बाय वन, सत्व काय असतं? सत्वमध्ये काय असतं? रिप्रेझेंट द क्वालिटी ऑफ प्युरिटी, क्लॅरिटी, ट्रँक्युलिटी म्हणजे शांती, काय, आणि बॅलन्स, समाजामध्ये बॅलन्स असलं पाहिजे. हे कशासाठी आपल्याला असोसिएटेड, कशासाठी आहे? विजडम आहे, नॉलेज आहे, ठीक आहे, आणि स्पिरिच्युअलिटीला रिलेटेड आहे हे सत्व. तर वेन सत्व इज प्रिडॉमिनंट, पर्सन टेन टू बी काम, कंटेंट अँड व्हर्च्युअस. ठीक आहे. हे 3 क्वालिटीज जर असतील आपल्या इंडिव्हिज्युअलमध्ये, तर तो काय असणार आहे? शांत असणार आहे, विचारपूर्वक असणार आहे, क्लॅरिटी असणार आहे त्याच्या माइंडमध्ये, आणि प्युअर असणार आहे, की विदाउट एनी कन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट. ठीक आहे. देन रजस काय असतं? ऍक्टिव्हिटी, पॅशन, डायनामिझम. काय असतं? क्वालिटीज ऑफ ऍक्टिव्हिटी, पॅशन, डिझायर, रेस्टलेसनेस. ठीक आहे. इट असोसिएटेड विथ द अँबिशन, अचिव्हमेंट अँड वर्ल्डली परस्युट्स. ठीक आहे. देन वेन रजस इज प्रिडॉमिनंट, द पर्सन टेन टू बी ड्रिव्हन, अँबिशियस, एंगेज इन व्हेरियस ऍक्टिव्हिटी. म्हणजे एक पर्सन काय असणार आहे? अँबिशियस असणार आहे, त्याला सेन्स ऑफ अचिव्हमेंट करायची गरज असणार आहे, त्याला म्हणजे वाटतं की हे अचीव केलं पाहिजे, ते अचीव केलं पाहिजे, कंटिन्युअसली डायनामिक असतं, एकदम थॉटफुल असतं, आणि डिझायरनेस असतं, पॅशन असतं, त्याला हे जेन्युइन आहे, करायचं आहे. तर ह्या गोष्टी हे आपल्याला काय सांगत असतं? रजस थेरी आपल्याला सांगते. त्रिगुणा थेरीमध्ये रजस एक इम्पॉर्टंट मोड आहे. तमस म्हणजे काय? इग्नोरन्स आहे, डार्कनेस आहे, त्याच्या आयुष्यात काय चाललंय त्याला माहित नाहीये. तर हे गोष्टी निगेटिव्हिटीला प्रमोट करतात. काय म्हणलेलं? तमस रिप्रेझेंट द क्वालिटी ऑफ इनर्शिया, डलनेस, डार्कनेस, इग्नोरन्स. इट असोसिएटेड विथ लिथार्जी, आळशीपणा, इग्नोरन्स अँड निगेटिव्हिटी. वेन द tamas is predominant in a person, the person tends to be lazy, dull, may exhibit destructive behavior. म्हणजे एक तहसनस ॲटिट्यूड असणार आहे त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामुळे हे रजस हे एक इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे. ठीक आहे. रजस, तमस आणि सत्व. त्याच्यानंतर आहे ह्याचे एक्झाम्पल काय बाबा? एक्झाम्पलमध्ये तुम्ही समजून जाईल क्लिअरली. ठीक आहे. अकॉर्डिंग टू द त्रिगुणा थेरी, ऑल इंडिव्हिज्युअल्स अँड ऑब्जेक्ट पॉजेस अ कॉम्बिनेशन ऑफ these 3 गुणास, सत्व, रजस, तमस. ठीक आहे. विथ 1 or more गुणास युजली डॉमिनंट ॲट एनी गिवन टाइम.
एखाद्या टाईमला 2 किंवा 3 गुण पण डॉमिनेट करू शकतात. काय असणार आहे ते कसं? तर ते काय करतात पर्सनॅलिटी, बिहेवियर आणि त्याचे एक्सपिरियन्सेस ड्राईव्ह करत असतात, गाईड करत असतात. तर या इथे एक एक्झाम्पल आहे. काय एक्झाम्पल? इमॅजिन एक पर्सन आहे, माया नावाची मुलगी आहे. ठीक आहे. ठीक आहे. माया इज अ स्टुडंट प्रिपेअरिंग फॉर हर एक्झाम्स. ठीक आहे. एक्झामसाठी प्रिपेअर करत आहे. तर पहिलाच तो गुण कसा असणार आहे तिच्यामध्ये बघा. माया फील्स काम अँड फोकस व्हाईल स्टडी. ठीक आहे. काम, शांत, ट्रँक्युलिटी मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर तिनं अभ्यास करताना एकदम काम असते. ठीक आहे. शी अप्रोचेस हर स्टडी विथ द क्लॅरिटी ऑफ माइंड अँड सेन्स ऑफ पर्पज. ठीक आहे. क्लॅरिटी आहे त्याच्यामध्ये. शी एन्जॉयज द प्रोसेस ऑफ लर्निंग. एन्जॉय करते प्रोसेस ऑफ लर्निंग. व्हॅल्यूज द नॉलेज फॉर इट्स ओन सेक रॅदर दॅन एक्सटर्नल रिवॉर्ड. एक्सटर्नली मला हे भेटणार आहे, ते भेटणार आहे त्याच्यासाठी नाही. स्वतःच्या इनर पीससाठी, स्वतःच्या ओन अचिव्हमेंटसाठी, फॉर द सेक ऑफ वन सेल्फ, वन्स ग्रोथ, त्याच्यासाठी हे माया अभ्यास करते आणि ते शांत फील करते आणि भारी वाटते तिला अभ्यास करताना. हे काय सांगतं? सत्व हे थेरी सांगते आपल्याला. रजस काय? माय इज ऑल्सो ड्रिव्हन बाय डिझायर टू एक्सेल. म्हणजे अचिव्हमेंट आहे, सेन्स ऑफ अँबिशन आहे. ठीक आहे. पॅशन आहे, करायचंच आहे, काहीतरी एक्झाममध्ये तोडफोड करून यायचंच आहे, जसं तुम्ही करणार आहात पेपरमध्ये इंडियन इथिक्सचं. शी फील्स द सेन्स ऑफ अँबिशन अँड कॉम्पिटिटिव्ह आहे. ठीक आहे. मोटिवेट्स हर वर्क हार्ड, motivates to work hard and strive for the success. She sets goal for herself and actively seek opportunities to improve her performance. ठीक आहे. देन तमस काय असणार आहे? हाऊएव्हर माया ऑकेजनली एक्सपिरियन्स द मोमेंट ऑफ फेटिग अँड प्रोक्रॅस्टिनेशन. कधी कधी होतं तिनं प्रोक्रॅस्टिनेशन करते, पुढे ढकलते, आजचं उद्या करू, उद्याचं परवा करू. हे प्रोक्रॅस्टिनेशन आणि फेटिग एक सेन्स ऑफ काय म्हणतात त्याला, डलनेस अचीव्ह होत असते. ओव्हर द पिरियड तुम्ही तीच गोष्टी करत असाल तर हे होत असतं. हे नॉर्मल आहे, ह्युमन टेंडन्सी आहे. ठीक आहे. शी मे फील ओव्हरवेल्म बाय द वर्कलोड और बिकम इझिली डिस्ट्रॅक्टेड. ठीक आहे. कधी कधी डिस्ट्रॅक्ट होऊ शकते, जसं मेनी ऑफ स्टुडंट्स होतात डिस्ट्रॅक्ट अभ्यास करताना. तसंच शी स्ट्रगल्स टू कॉन्सन्ट्रेट अँड मे फील डू मोटिवेटेड टू स्टडी. म्हणजे हे 3 कॅरेक्टर सांगितलेले आहेत, जसं की आपण मागच्या स्लाइड्सला बघितलं होतं. काय काय बघितलं होतं? प्युरिटी, क्लॅरिटी, ट्रँक्युलिटी, बॅलन्स. ठीक आहे. तर अँबिशन, अचिव्हमेंट, वर्ल्डली पर्स्युट्स असतात. ठीक आहे. लिथार्जी, इग्नोरन्स, निगेटिव्हिटी हे असतं तमसमध्ये. हे असे तिन्ही कॅरेक्टर्स आपल्या ह्युमनमध्ये असतात. ठीक आहे. तर हे आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे. तर हे तुम्ही ट्रिगोनॉमेट्री असं लिहायचं एक्झाम्पल्स आहेत. त्याच्यानंतर आहे वर्क इथोज. काय गरजेचं आहे बाबा वर्क इथोज? काय म्हणजे काय वर्क इथोज? म्हणजे वर्क इथोज आर नथिंग बट द व्हॅल्यूज, प्रिन्सिपल्स इन द ह्युमन माइंड्स विच ड्राइव्स हिमसेल्फ और हरसेल्फ टू अचीव्ह समथिंग इन द वर्क, इन द देअर पर्सनल ग्रोथ. ठीक आहे. तर काय त्याचा ॲटिट्यूड, बिहेवियर डिराईव्ह करत असतं. वर्क इथोज आर द सेट ऑफ प्रिन्सिपल्स, व्हॅल्यूज, बिलीफ्स, ॲटिट्यूड्स दॅट गाईड इंडिव्हिज्युअल बिहेवियर टुवर्ड्स द वर्क. ठीक आहे. वर्ककडे त्याचा ॲटिट्यूड काय आहे ते डिसाईड करत असतं. ह्याच्यामध्ये काय इन्कम पास डेडिकेशन, डिलिजन्स, रिलायबिलिटी, प्रोफेशनलिझम, इंटिग्रिटी, अकाउंटेबिलिटी. हे 5-6 पॅरामीटर्स ज्याच्यामध्ये असतील तो म्हणजे वर्क कल्चरकडे एकदम त्याच्याकडे वर्क इथोज आहेत मित्रांनो. तर हे गोष्टी खूप गरजेच्या आहेत. काय म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स काय? तो इनिशिएटिव्ह असतो, स्वतः मी हे करतो, मी करतो, म्हणजे स्वतः लिडरशिपने तो इनिशिएटिव्ह घेत असतो. फोकस असतो, हेच करायचं आपल्याला, हे अचीव्ह आहे, हे टार्गेट आहे. ठीक आहे. डेडिकेशन आहे, म्हणजे कंटिन्युअसली ते काम झाल्याशिवाय सोडायचं नाही. जब तक फोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही, असं ॲटिट्यूड मांजीसारखा पाहिजे. सेल्फ डिसिप्लिन पाहिजे. डिपेंडेबिलिटी त्याच्यामध्ये थोडीफार असली पाहिजे. देन कोऑपरेशन पाहिजे, म्युच्युअल कोऑपरेशन. देन गोल ओरिएंटेड, हे गोल अचीव्ह करायचे आपल्याला. जसं मांजीनं हे पर्वत फोडायचंच आहे मला, तर त्याचं गोल होतं आणि तो कमीत कमी 10-15 वर्ष त्यांनी कंटिन्युअसली फोडलं काहीतरी, तेव्हा त्यांनी अचीव्ह केलं एकदम डोंगर पार करून. तुम्ही मूव्ही आहे मांजी मूव्ही बघू शकता. देन रिस्पॉन्सिबिलिटी एक जिम्मेदारी पाहिजे. तर हे वर्क इथोजचे सांगत असतात आपल्याला. तर वर्क इथोजमध्ये कोणकोणते फॅक्टर्स आपल्याला इन्फ्लुएन्स करत असतात ऑन द पार्ट ऑफ एम्प्लॉईज अँड ऑन द पार्ट ऑफ मॅनेजर्स. ठीक आहे. एम्प्लॉईजला कोणकोणते आहेत? तर ॲप्लिकेशन, डेडिकेशन पाहिजे जॉबकडे आपल्या, एकदम डेडिकेटली काम केलं पाहिजे. लॉयल्टी पाहिजे त्या ऑर्गनायझेशन सोबत. त्याच्यानंतर आपल्याला ॲटिट्यूड एकदम प्रोफेशनल पॉझिटिव्ह ॲटिट्यूड पाहिजे वर्क करत असताना. निगेटिव्हिटी जी आहे ती आपली तिथल्या तिथं बाहेर सोडून यायची. त्याच्यानंतर कॉर्पोरेट सिटिझनशिप बिहेवियर, म्हणजे एक चांगलं सर्वांसोबत व्यवस्थित बिहेवियर असलं पाहिजे. पॅशन पाहिजे, जुनून पाहिजे काम करण्यासाठी. आणि तसंच ह्युमिलिटी पाहिजे आपल्या सर्वांसोबत. म्हणजे एक गर्व असतो ना, ते गर्व नसला पाहिजे माणसानं. शांत, एकदम शांतीत क्रांती, तसं पाहिजे. आणि मॅनेजर्सवरती काय जिम्मेदारी, म्हणजे वर्क इथोज काय मॅनेजर्सचे, तर तो टीम स्पिरिटने काम केलं पाहिजे. त्याच्यामध्ये इक्विटी पाहिजे, सर्वांना समान वागणूक दिली पाहिजे त्यांनी. ऑथॉरिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटी प्रॉपर युटिलायझेशन केलं पाहिजे. इथिक्स इन डिफरंट एरियाज जे असतात मॅनेजरच्या अंडरखाली, प्रत्येक ठिकाणी इथिकली बघितलं पाहिजे, इथिकली बिहेव केलं पाहिजे. तर प्रोफेशनलिझम कंडक्ट पाहिजे, त्याचा एकदम प्रोफेशनल ॲटिट्यूड पाहिजे. आणि सर्व माणसांना, सर्व त्याच्या अंडर एम्प्लॉईजला रिस्पेक्टफुल ट्रीटमेंट दिली पाहिजे. हे मित्रांनो हे वर्क इथिक्सचे खूप इम्पॉर्टंट पॅरामीटर्स आहेत. ठीक आहे. व्हॅल्यूज काय असतात? व्हॅल्यूज नथिंग बट द बिलीफ्स, थॉट प्रोसेस ऑफ इंडिव्हिज्युअल्स. ठीक आहे. व्हॅल्यूज आर गायडिंग प्रिन्सिपल, बिलीफ दॅट इन्फ्लुएन्स द पर्सन्स ॲटिट्यूड, बिहेवियर अँड चॉईसेस. एखाद्या पर्सनचे बिहेवियर, चॉईस, ॲटिट्यूड गाईड करत असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हणलं, दीज रिप्रेझेंट व्हॉट इज इम्पॉर्टंट टू अन इंडिव्हिज्युअल अँड हाऊ इंडिव्हिज्युअल सेट्स इज ॲज अ स्टँडर्ड फॉर हिज और हर बिहेवियर. ठीक आहे. देन सर्व ॲज अ स्टँडर्ड अँड क्रायटेरिया फॉर इव्हॅल्युएटिंग ॲक्शन, डिसिजन अँड सिच्युएशन्स. ठीक आहे. व्हॅल्यूजमध्ये काय आहे? ऑनेस्टी, कल्चर, ट्रस्ट, ग्रोथ, अचिव्हमेंट, कन्सिस्टन्सी, क्वालिटी, कंडक्ट, इथिकल फ्रेमवर्क, सक्सेस, अकाउंटेबिलिटी. हे डिफरंट व्हॅल्यूज आहेत. ठीक आहे. तर हे व्हॅल्यूज आपल्या इंडिव्हिज्युअलमध्ये पाहिजेत, जे की इंडिव्हिज्युअलला आयुष्यात त्याचा प्रोग्रेस करण्यासाठी मदत करत असतात. आणि जेव्हा तुम्ही एखाद्या बिझनेससाठी वर्क करता तर त्यासाठी पण हे व्हॅल्यूज पाहिजेत. ठीक आहे. जेणेकरून तुम्ही त्या बिझनेसला तुमचं बेस्ट देऊ शकता आणि बिझनेस तुम्हाला बेस्ट देणार आहे. तर ह्या व्हॅल्यूजमध्ये 2 टाईप्स आहेत, ते टर्मिनल व्हॅल्यूज आणि इन्स्ट्रुमेंटल व्हॅल्यूज.
तर आपल्याला एखाद्या आपल्या आयुष्यामध्ये तर काय करायचं असतं, काहीतरी अचीव्ह करायचं असतं. ठीक आहे. तर ते मार्ग ज्या मार्गाने अचीव्ह करतो त्याला आपण म्हणतो मीन्स. ठीक आहे. आणि जे अचीव्ह करायचे त्याला आपण म्हणतो एंड्स. तर तसंच जे आपण अचीव्ह करणार आहे ज्या मार्गाने त्याला म्हणतो इन्स्ट्रुमेंटल व्हॅल्यूज. आणि जे सगळ्या व्हॅल्यूज अचीव्ह झाल्यानंतर शेवट काय पाहिजे, एंड, त्याला म्हणतो आपण टर्मिनल व्हॅल्यूज, एंडिंग व्हॅल्यूज. ठीक आहे. तर इन्स्ट्रुमेंटल व्हॅल्यूज काय, सेल्फ कंट्रोल असलं पाहिजे, इंडिपेंडंट असलं असलं पाहिजे, बिलीफ इन वन सेल्फ असलं पाहिजे त्यांना, रिस्पॉन्सिव्ह पाहिजे, फ्लेक्सिबल पाहिजे, कंटेंटेड, ॲक्सेप्ट वन्स ट्रू स्टेटस, स्वतःचे खरं इमेज स्ट्रेंथ्स ओळखल्या पाहिजे, स्वॉट ॲनालिसिस म्हणतो तो. ह्या गोष्टीनं काय होणार आहे, त्यांना एक दुसऱ्यावरती इंटरडिपेंडंट राहणार नाही जास्तीत जास्त. ठीक आहे. तर त्याच्यामुळे तो स्वतः कॅपेबल बनणार आहे आणि कॅपेबल बनल्यानंतर काम आणि कॉन्शियस डिसिजन घेणार आहे. ठीक आहे. तर ह्या गोष्टी त्याला आपलं सक्सेस अचीव्ह करण्यासाठी मदत करतात. ठीक आहे. एकदा सक्सेस अचीव्ह झालं तर त्याच्यासमोर काय व्हॅल्यूज आहेत ते काय फॉलो केलं पाहिजे, तर ब्रदरहूड, सगळ्यांना एकदम व्यवस्थित भाऊ बहिणीच्या नात्यानं वागलं पाहिजे, म्हणजे आपल्या कलिगसोबत. ठीक आहे. तर एकदम काइंड आणि हेल्पफुल टू अदर्स पाहिजे. ठीक आहे. सोशल रिकग्निशन पाहिजे. सोशल रिकग्निशन म्हणजे काय, फेमस पाहिजे, त्याला रिस्पेक्टफुल व्हायचे आहे, एकदम समाजात चांगला इज्जतदार माणूस बनायचा त्याला. ठीक आहे. एक्साइटिंग लाईफ पाहिजे, कलरफुल लाईफ पाहिजे, एन्जॉयमेंट पाहिजे, ॲडव्हेंचरस लाईफ पाहिजे त्याला. त्याच्यानंतर कम्फर्टेबल लाईफ पाहिजे, पैसा पाहिजे, मनी पाहिजे, स्टेटस पाहिजे, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, घर पाहिजे, घोडा पाहिजे. या सर्व गोष्टी असतात त्याला कम्फर्टेबल लाईफ जगण्यासाठी पाहिजे असतात. ठीक आहे. ट्रू फ्रेंडशिप, आपले आयुष्यामध्ये चांगले मित्र झाले पाहिजेत. देन मॅच्युअर लव्ह पाहिजे. त्याच्यानंतर आहे रिलिजियस अँड स्पिरिच्युअल लाईफ पाहिजे. हे सगळे एंड्स आहेत आणि हे व्हॅल्यूज आहेत, टर्मिनल व्हॅल्यूज म्हणतो. आणि इकडं काय असतं आपले, हे आपले इन्स्ट्रुमेंटल व्हॅल्यूज आहेत जे अचीव्ह करण्यासाठी आपल्याला मदत करत असतात. त्याच्यानंतर आहे व्हॅल्यू सिस्टम. एक खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे व्हॅल्यू सिस्टम. आपल्याला पेपरला क्वेश्चन येतो 10 मार्क्सला. डिफाईन द व्हॅल्यू सिस्टम अँड हाऊ व्हॅल्यू सिस्टम अफेक्ट्स अँड इंडिव्हिज्युअल. ठीक आहे. अशा टाईपचे क्वेश्चन आहेत. क्वेश्चन आपण शेवटी बघणारच. एक मॉडल आन्सर मी लिस्ट डाऊन केले. व्हॅल्यू सिस्टम काय, सेट ऑफ गायडिंग प्रिन्सिपल्स आहेत. कसे गाईड करतात, तर इंडिव्हिज्युअलला त्याचे बिलीफ्स वगैरे, ॲटिट्यूड, त्याचा बिहेवियर, चॉईसेस शेप करण्यासाठी मदत करत असतात. त्याला म्हणतो आपण व्हॅल्यू सिस्टम. दिस व्हॅल्यूज आर इनग्रेन्ड इन अँड इन्फ्लुएन्स हाऊ अ पीपल परसीव द वर्ल्ड, मेक डिसिजन अँड इंटरॅक्ट विथ अदर. एकदा पर्सन त्याच्या ॲटिट्यूडने, त्याच्या बिहेवियरने कसं वागतो समाजामध्ये, कसं त्यानं बिहेव करायला पाहिजे, काय वागलं पाहिजे, हे सेट ऑफ गायडिंग प्रिन्सिपल्स आहेत ते की ते इंडिव्हिज्युअलला गाईड करत असतात. ठीक आहे. व्हॅल्यू सिस्टम्स कॅन बी शेप्ड बाय व्हेरियस फॅक्टर्स इन्क्लुडिंग कल्चर, रिलिजन, फॅमिली, अपब्रिंगिंग, एज्युकेशन आणि पर्सनल एक्सपिरियन्स. याच्या 5-6 गोष्टीने एखाद्या ह्युमनचे व्हॅल्यू सिस्टम बिल्ड होत असते मित्रांनो. ठीक आहे. हे खूप महत्त्वाचे पॅरामीटर्स आहेत. त्याच्यानंतर दे प्रोव्हाइड अ फ्रेमवर्क फॉर अंडरस्टँडिंग व्हॉट इज इम्पॉर्टंट, डिझायरेबल अँड मोरली राईट. मोरली करेक्ट काय, कसं वागलं पाहिजे, हेच गोष्टी. तुम्हाला डॉक्टरचं एक्झाम्पल दिलं पाहिजे, त्याला माहिती आहे तुम्ही जर ह्या गोष्टी माहीत असेल तर पेशंटला बेस्ट ट्रीटमेंट देण्यासाठी हेच केलं पाहिजे. तर हे मोरल प्रिन्सिपल्स कुठून येतात, तर ह्या प्रिव्हियस जे आपण बघितलं व्हॅल्यू सिस्टम जे आपल्याला भेटत असते वेगवेगळ्या रूट्सने, त्या व्हॅल्यू सिस्टममुळेच बिल्ड होत असते. त्याच्यानंतर एक्झाम्पल्स काय बघा व्हॅल्यू सिस्टमचे, ऑनेस्टी आहे, इंटिग्रिटी. इंटिग्रिटी इज द नथिंग बट द अपर लेवल ऑफ ऑनेस्टी. ऑनेस्टी प्लस इंटिग्रिटी. ठीक आहे. तर कंपॅशन आहे, लॉयल्टी आहे, जस्टिस आहे, फ्रीडम आहे आणि इक्वॅलिटी. ह्या काय गोष्टी आहेत ते व्हॅल्यू सिस्टम बिल्ड करत असतात मित्रांनो. ठीक आहे. People often prioritize these values differently, leading to diversity in the value system across individual, society and culture. Across culture, society आणि इंडिव्हिज्युअल्स हे व्हॅल्यूज गाईड करत असतात डिफरंट डिफरंट वेने. ठीक आहे. तर असे सोर्सेस काय मित्रांनो, ठीक आहे, सोर्सेस काय याचे व्हॅल्यू सिस्टमचे, फॅमिली खूप इम्पॉर्टंट आहे. लहानपणापासून आपण आपल्या आईवडिलापाशी राहतो, आपल्या आजी आजोबापासले राहतो, त्यांच्यापासून व्हॅल्यूज आपण गेन करत असतो कॉन्स्टंटली. आपल्या आजी आजोबा सांगत असतात हे असं करू नये, त्याला हे कर, त्याला नमस्कार कर, प्रणाम कर, देवाकडे जा, हे कर, ते कर. हे सगळ्या गोष्टी आपण शिकतो आपल्या फॅमिलीमधनं. फ्रेंड्स, कॉलेजमध्ये गेल्यानंतर फ्रेंड्सकडनं काय गोष्टी शिकतो. ठीक आहे. रिलेटिव्स आपले कसे आहेत, काय, स्कूल कॉलेज, त्याच्यामध्ये पिअर ग्रुप्स आपला कसा आहे. त्याच्यानंतर ऑर्गनायझेशनमध्ये जिथं काम करतो तिथले एम्प्लॉईज कसे आहेत, मीडिया आपल्याला कसं ट्रीट करते, काय गोष्टी आपल्या माइंडमध्ये घालत आहे थ्रू द सोशल मीडिया, थ्रू द प्रिंट मीडिया, थ्रू द टी व्ही मीडिया. ठीक आहे. आणि हिस्ट्री, आपली हिस्ट्री काय सांगते, जसं गांधीजीनं नॉन व्हायलन्सचं खूप महत्त्व दिलं होतं आपल्याला, ब्रिटिशपासून फ्रीडम मिळवून दिलं. हे गोष्टी हिस्ट्री पण बिल्डअप करत येत असते आपल्या व्हॅल्यू सिस्टमला. बुक्स आहे, तुम्ही कोणते बुक्स वाचता, जर फिलॉसॉफिकल बुक्स वाचता तर तुम्हाला चांगले नॉलेज असते त्या गोष्टीबद्दल. रिलिजन, तुमचं धर्म काय आहे, तुमच्या धर्माबद्दल काय नॉलेज आहे, तुमचे गुरुज काय सांगतात, ते गोष्टी आहेत. आणि कॉन्स्टिट्यूशन, देशाचं कॉन्स्टिट्यूशन कोणत्या व्हॅल्यूज फॉलो करतो आणि देशाचे रूलर लीडर्स कसे तुम्हाला बिहेव करतात, त्या गोष्टी पण तुम्हाला तुमचे व्हॅल्यू सिस्टम बिल्ड करण्यासाठी मदत करत असतात. ठीक आहे. तर हे वाय इट इज इम्पॉर्टंट आणि हाऊ इट वर्क्स ॲट वर्क कल्चर. ठीक आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे पॅरामीटर. तर हे गायडिंग प्रिन्सिपल्स जसं गाईड करतात आपल्या इंडिव्हिज्युअलला काय वागायचं आहे, कसं वागलं पाहिजे, कसं रिस्पॉन्सिबल आपण बिहेवियर ठेवलं पाहिजे आपल्या कलिगसोबत. ठीक आहे. देन गाईड्स डिसिजन मेकिंग, काय करेक्ट आहे, मोरली राईट काय, मोरली रॉंग काय, हे गोष्टी आपल्याला ह्या व्हॅल्यू सिस्टम सांगत असतात. ठीक आहे. कल्चरल अलाइनमेंट, जिथे जिथं राहतो आपण आपल्या कल्चरसोबत अलाइन केलं पाहिजे. आपल्या गोष्टी ते सभोवतालच्या आपल्या कल्चरशी निगडीत असतील तर आपण त्याला रिअली काय करू शकतो, रिलेट करू शकतो आणि त्याला इम्प्लिमेंट आणि अडॅप्ट करू शकतो. एम्प्लॉईज एंगेजमेंट, जास्तीत जास्त एम्प्लॉईसोबत एंगेजमेंट करू शकतो. वर्क इथूजमध्ये आपल्या वर्क कल्चरमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. व्हॅल्यू सिस्टम जर असतील तुमच्याकडे तर तुमचे सगळे आजूबाजूचे कलिग्स तुम्हाला रिस्पेक्ट देणार, तुम्ही त्यांना रिस्पेक्ट देणार, तर एक कल्चरल
आपले एंगेजमेंट बनते आपल्या ऑफिससोबत वगैरे, ठीक आहे, ऑफिस कलीगसोबत. देन कस्टमर रिलेशनशिप, इथिकल स्टँडर्ड्स, तुमचे स्टँडर्ड्स असतात, प्रिन्सिपल्स, ऑनेस्टीनेच वागायचं आहे, कंपॅशनने वागायचं आहे, इम्पॅथी पाहिजे, ठीक आहे. तुम्ही रिक्रुटमेंट करत असताना आणि रिक्रुटमेंट करताना हे व्हॅल्यू आहेत का नाही बघता तुम्ही इंडिव्हिज्युअली त्या एखाद्या व्यक्तीमध्ये. तसंच ते व्हॅल्यू जर तुझ्याकडे असेल तर तू जास्तीत जास्त रिटेन राहणार ऑर्गनायझेशनसोबत. त्याच्यामुळे रिटेन्शनसाठी पण खूप महत्त्वाचं आहे. देन ॲडॅप्टिबिलिटी अँड ब्रँड रेप्युटेशन. जर समजा तुमचे एम्प्लॉईज लॉयल आहेत, इथिकल आहेत, ठीक आहे, तर ते खूप इम्प्लिमेंटेशनने काम करणार आहेत, चांगल्या वेने काम करणार आहेत आणि तुमचे शेवटी ब्रँड रेप्युटेशन बनवणार आहेत. आणि ब्रँड रेप्युटेशन झाल्यावर तुमचं पण नाव होणार आहे आणि कंपनीचं पण नाव होणार आहे आणि तुमचे रिस्पेक्ट समाजामध्ये वाढणार आहे. त्याच्यामुळे हे व्हॅल्यू सिस्टम खूप गरजेचे आहे मित्र. ठीक आहे. ह्युमन व्हॅल्यूज काय असतात? ह्युमन व्हॅल्यूज आर द प्रिन्सिपल स्टँडर्ड क्वालिटीज कन्सिडर वर्थ वाईल अँड डिझायरेबल बाय पीपल. ठीक आहे. कोणकोणत्या गोष्टी माझ्यामध्ये पाहिजेत, व्हॅल्यूज पाहिजे, ते स्वतः आपल्याला कळत असतं, हे व्हॅल्यूज पाहिजे. दे शेप द इंडिव्हिज्युअल बिहेवियर, ॲटिट्यूड अँड इंटरॅक्शन्स विथ द अदर्स. ठीक आहे. गाइडिंग देम टू मेक प्रॉपर अँड इन्फॉर्म डिसिजन्स अँड चॉईसेस. ह्युमन व्हॅल्यूज often encompass moral, ethical and philosophical concept that reflect what is considered important and meaningful in the human life. आपल्या आयुष्यामध्ये काय गरजेचं आहे, काय महत्त्वाचं आहे आपल्याशिवाय तुम्हाला माहित नसतं. ठीक आहे. त्या इनिशियल स्टेजला तुम्हाला ग्रोथ घ्यायची आहे, सक्सेस करायची आहे. तुम्हाला आयुष्यामध्ये सक्सेसला खूप इम्पॉर्टंट आहे. जॉब पाहिजे, जॉबमध्ये करिअर ग्रोथ पाहिजे, पैसा कमवायचे, सॅटिस्फॅक्शन घ्यायचे. म्हणजे हे इन्स्ट्रुमेंटल व्हॅल्यूज जे आहेत आपले सुरुवातीचे, ठीक आहे, ते व्हॅल्यूज जर केला तर तुम्हाला एंड अचीव करता येतं, ज्याला म्हणतो आपण टर्मिनल व्हॅल्यूज. ठीक आहे. कोणकोणत्या व्हॅल्यूज आहेत? ऑनेस्टी, इंटिग्रिटी, कंपॅशन, रिस्पेक्ट, फेअरनेस, इम्पॅथी, रिस्पॉन्सिबिलिटी आणि काइंडनेस. हे खूप इम्पॉर्टंट ह्युमन व्हॅल्यूज आहेत, जे की तुम्हाला डिराईव्ह करतात ॲज अ पर्सनल कसं वागलं पाहिजे सोसायटीमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे व्हॅल्यू बेस्ड मॅनेजमेंट. व्हॅल्यू बेस्ड मॅनेजमेंट म्हणजे काय असतं? एखादी व्हॅल्यू आपल्याला डिराईव्ह करत असते, की त्या व्हॅल्यूवरती आपण डिपेंड राहून आपल्याला मॅनेज करायचं. कसं मॅनेज करणार? तर फॉर एक्झाम्पल एखादं इंडस्ट्रीचं एक्झाम्पल घेऊया. एखाद्या इंडस्ट्रीमध्ये काय करता तुम्ही? व्हॅल्यू बेस्ड मॅनेजमेंटमध्ये तुम्ही मॅक्सिमम तुमचे जे शेअर होल्डर्स आहेत त्यांचा इंटरेस्ट आणि त्यांचं रिटर्न्स मॅक्सिमम झाला पाहिजे, हे तुमची व्हॅल्यू आहे आणि ह्या व्हॅल्यूनुसार तुम्ही काम करत असता. तर व्हॅल्यू बेस्ड मॅनेजमेंट इज द मॅनेजमेंट अप्रोच दॅट इन्शुअर द ऑर्गनायझेशन रन constantly, consistently on the values that maximize the shareholders' gain. ठीक आहे. इट इन्व्हॉल्व्स द अलाइनिंग द कंपनीज ओव्हरऑल ॲक्टिव्हिटीज, स्ट्रॅटेजीज, डिसिजन्स विथ द गोल ऑफ क्रिएटिंग मोस्ट व्हॅल्यू फॉर द शेअर होल्डर्स. ठीक आहे. शेअर होल्डरला मॅक्सिमम व्हॅल्यू क्रिएट केलं पाहिजे, ह्या उद्दिष्टाने तुम्ही काम करत असता. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय काय इम्पॉर्टंट आहे? तर फोकस ऑन व्हॅल्यू क्रिएशन. व्हॅल्यू क्रिएशनवरती खूप फोकस असतं व्हॅल्यू बेस्ड मॅनेजमेंटमध्ये. कसं असतं? तर VBM म्हणजे व्हॅल्यू बेस्ड मॅनेजमेंट प्रायोरिटाइज द डिसिजन्स अँड ॲक्शन्स दॅट इन्क्रीज द लॉंग टर्म व्हॅल्यू ऑफ अ कंपनी. आपण कसं मेजर करतो लॉंग टर्म व्हॅल्यू ऑफ कंपनी? EVA, इकॉनॉमिक व्हॅल्यू ॲडेड अँड मार्केट व्हॅल्यू ॲडेड, ह्या दोन कन्सेप्ट थ्रू आपण लॉंग टर्म व्हॅल्यू कंपनीचे मेजर करत असतो. देन परफॉर्मन्स मेट्रिक्स आहेत, वेगवेगळे परफॉर्मन्स, फायनान्शियल परफॉर्मन्स आहेत, नॉन फायनान्शियल परफॉर्मन्स आहेत. हे परफॉर्मन्सवरती आपण चेक करतो की आपलं ऑर्गनायझेशन कसं वर्क करत आहे, कसं म्हणजे फायनान्शियली स्टेबल आहे की फायनान्शियली डिस्ट्रेस्ड आहे. ठीक आहे. हे गोष्टी आपल्याला सांगत असतात आणि हे ऑर्गनायझेशन इफेक्टिव्हली मॅनेज करण्यासाठी मदत करतात. देन अलाइनमेंट ऑफ इंटरेस्ट काय असतं याच्यामध्ये? These align interest of management and employees to those of shareholders and often through the incentive structures like stock options and performance based. ठीक आहे. अलाइनमेंट करतो आपण कंपनीच्या गोलसोबत आणि कंपनी आपल्याला काय करते? रिवॉर्ड्स, इन्सेंटिव्ह, स्टॉक्स ऑप्शन वगैरे देत असते. ठीक आहे. देन स्ट्रॅटेजिक डिसिजन मेकिंग. स्ट्रॅटेजिक डिसिजन मेकिंग खूप गरजेचं आहे. कारण काय गरजेचं आहे? तर एखादा बिझनेस आहे त्याला स्ट्रॅटेजिकली स्ट्रॉंग बनवायचे, एकदम फाउंडेशन त्याचं बिल्ड करायचं, तर आपल्याला स्ट्रॅटेजिक डिसिजन घ्यावं लागतं. तर ते काय असतं? प्लॅनिंग असतं, ऑपरेशनल डिसिजन असतं, इव्हॅल्युएटिंग दर इम्पॅक्ट ऑन कंपनीज व्हॅल्यू. ठीक आहे. देन इन्शुरिंग द रिसोर्सेस आर अलोकेटेड टू द मोस्ट व्हॅल्यू ॲडिंग प्रोजेक्ट. ठीक आहे. जिथून जास्तीत जास्त आपल्याला उत्पन्न भेटणार आहे, जिथून जास्तीत जास्त आपल्याला प्रॉफिट भेटणार आहे, त्या गोष्टीकडे आपले रिसोर्सेस प्रायोरिटाईज केले पाहिजे आणि तिथंच इम्प्लिमेंट केले पाहिजे. ठीक आहे. हे गोष्टी आपल्याला हे व्हॅल्यू बेस्ड मॅनेजमेंटमध्ये स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग थ्रू कळत असतं. देन कल्चरल इंटिग्रेशन. तुम्ही एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करताय, तुमच्या एम्प्लॉईजसोबत तुमचं रिलेशन चांगलं पाहिजे, तुमचं कल्चरल कनेक्ट पाहिजे त्यांच्यासोबत. कसं असणार आहे? व्हॅल्यू बेस्ड क्रिएशन प्रिन्सिपल ते इंडिव्हिज्युअल बिहेवियर आणि डिसिजन मेकिंग गाईड करते, एकदम को एक्झिस्टिंगली आणि म्युच्युअली रिस्पेक्टफुल मॅनरने काम करणार आहे ते. देन आहे ट्रान्सपरन्सी अँड कम्युनिकेशन. खूप इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे. एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करताय तर तिथे ट्रान्सपरंट मॅनरने वर्क झालं पाहिजे आणि कम्युनिकेटिव्ह पाहिजे, इंटर कम्युनिकेशन पाहिजे. तुमच्यामध्ये काय मतभेद आहेत, काय कन्फ्लिक्ट्स आहेत, ते रिझॉल्व्ह झाले पाहिजेत. ते कशाने रिझॉल्व्ह होणार? जेव्हा केव्हा तुम्ही म्युच्युअली कनेक्टेड राहणार आहे, कम्युनिकेशन राहणार आहे. त्याच्यामुळे हे व्हॅल्यू बेस्ड मॅनेजमेंट खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहे? हे पूर्ण ह्या फर्स्ट युनिटमध्ये आपण बैठलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये काही इम्पॉर्टंट PYQs आहेत. तर इम्पॉर्टंट PYQ कसे अटेम्प्ट करायचे, काय करायचे, एक मी तुम्हाला एक्झाम्पल थ्रू देणार आहे, बाकीचे तुम्ही वाचू शकता. ठीक आहे. तर तुम्हाला काही पर्सनलाइज क्लासेस घ्यायचे आहेत तर ह्या इथं मला कॉन्टॅक्ट करू शकता. कॉन्टॅक्ट नंबर आहे. DS साठी, अदर MBA, BCom, BBA साठी आपण पर्सनल क्लासेस घेत असतो. तुम्ही लावू शकता आणि असंच पर्सनलाइज वेने, इंटरॅक्टिव्ह वेने शिकणार आहे. जे विद्यार्थी माझ्याकडे आहेत क्लासला त्यांना माहित असेल आपण कसं शिकतो. ठीक आहे. तर PYQ बघा. इव्हॅल्युएट द व्हॅल्यू बेस्ड मॅनेजमेंट इन द ग्लोबल बिझनेस ॲक्युमन. ग्लोबल बिझनेस ॲक्युमनमध्ये व्हॅल्यू बेस्ड मॅनेजमेंटला इव्हॅल्युएट करा. तर कसं लिहायचं? ऑलवेज आपण 3 पार्टमध्ये आन्सर लिहितो. फर्स्ट आहे आपलं इंट्रो, देन आहे बॉडी, देन आहे आपलं कन्क्लुजन. ठीक आहे. कन्क्लुजन. तर ह्या वेने आपल्याला आन्सर लिहायचं असतं कधी पण. ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं बघा, व्हॅल्यू बेस्ड मॅनेजमेंट प्लेज अ क्रिटिकल रोल इन एन्हान्सिंग ग्लोबल बिझनेस ॲक्युमन बाय अलाइनिंग द ऑर्गनायझेशन स्ट्रॅटेजीज ऑपरेशन विथ द गोल ऑफ क्रिएटिंग मॅक्सिमम व्हॅल्यू. ठीक आहे. तर मॅक्सिमम व्हॅल्यू क्रिएट करण्यासाठीच
आपले गोल्स अलाइनमेंट करूनच केले पाहिजेत, हे व्हॅल्यू बेस्ड मॅनेजमेंट सांगतं. ठीक आहे. कसं काम करतं हे व्हॅल्यू बेस्ड मॅनेजमेंट? स्ट्रॅटेजिक फोकस असलं पाहिजे त्याचं, कसं ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह पाहिजे, रिसोर्स अलोकेशन प्रॉपर पाहिजे. ठीक आहे. परफॉर्मन्स मेट्रिक्स कसे स्टँडर्डाइज मेट्रिक्स पाहिजे, फॉर फायनान्शियल, नॉन फायनान्शियल. देन बेंचमार्किंग एक स्टँडर्ड पाहिजे, एसओपी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस म्हणतो, एसओपी थ्रू काम केलं पाहिजे. ठीक आहे. डिसिजन मेकिंग, इन्फॉर्म डिसिजन मेकिंग पाहिजे, आपल्याला माहीत पाहिजे. ठीक आहे. काय गोष्टी आहेत, पूर्ण नॉलेज असून त्याच्यावर आपण इन्फॉर्म डिसिजन घेतो. रिस्क मॅनेजमेंटला आपला क्रायटेरिया पाहिजे. ठीक आहे. हे तुम्ही इन डिटेल वाचा, मी शॉर्टमध्ये सांगतो तुम्हाला. कॉम्पिटिटिव्ह ॲडव्हान्टेज पाहिजे, सस्टेन ग्रोथ पाहिजे, मार्केटचं रिस्पॉन्सिव्हनेस पाहिजे, मार्केटमध्ये काय चाललंय, डायनामिक पाहिजे तुम्ही, जे चेंजेस आहे ॲडॅप्टेबल पाहिजे, टेक्नॉलॉजी इंटिग्रेट केलं पाहिजे, क्वालिटी द्यायचं, बेस्ट क्वालिटी दिलं पाहिजे कस्टमरला. देन ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटी, क्लिअर कम्युनिकेशन म्हणजे तुमच्या आणि कंपनीमध्ये क्लिअर कम्युनिकेशन पाहिजे. देन अकाउंटेबिलिटी पाहिजे. शेवटी अकाउंटेबिलिटी म्हणजे आन्सरेबिलिटी असते. ठीक आहे. त्याच्यानं काय ऑल लेवल्स आपल्या बिझनेसला हाय स्टँडर्ड ऑफ गव्हर्नन्स मेंटेन करण्यासाठी मदत करतात. दस इन द समरी, व्हॅल्यू बेस्ड मॅनेजमेंट enhances global business acumen by providing robust framework of strategic planning, performance evaluation, decision making, and cultural integration. It aligns the global operation with the overarching goal of value creation, driving sustained growth, competitive advantage in the international area. ठीक आहे. हे अशा वेळेने हे आन्सर लिहायचं. दुसरं एक क्वेश्चन दिलेला आहे मी तुम्हाला, व्हॉट इज द व्हॅल्यू सिस्टम, डिस्कस द व्हॅल्यू सिस्टम. ह्याचा आन्सर बघून घ्या. ठीक आहे. कंपोनंट्स ऑफ व्हॅल्यू सिस्टम, त्याचे एक्झाम्पल, कोर व्हॅल्यूज काय असतात. ठीक आहे. देन इथिकल स्टँडर्ड्स काय असतात, देन कल्चरल नॉर्म्स काय असतात. हां, ठीक आहे. हे असे तुम्ही लिहून घ्या. आणि हाऊ द व्हॅल्यू सिस्टम इज रिफ्लेक्टेड इन द प्रॅक्टिस. ठीक आहे. आणि शेवटी त्याचं कन्क्लुजन अशा टाईपने आन्सर वाचून घ्या. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. जर सेशन आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या स्वामी अकॅडमीला सबस्क्राईब करा. इथंपर्यंत बघितला तुमचे मनपूर्वक आभार. आणि तुम्हाला असंच काही फीडबॅक द्यायचा असेल तर कमेंटमध्ये द्या. मी आवर्जून तुमचे कमेंट वाचत असतो. ठीक आहे. कधी मला टाईम भेटतो तर रिप्लाय करतो, नाही भेटलं तर तुम्ही वाईट मानून घेऊ नका, लेकिन मी वाचतो तुमचे कमेंट सगळे. तर त्याच्यामुळे आवर्जून कमेंट करा. काय इम्प्रूव्हमेंट असेल तर आपण नेक्स्ट पार्टमध्ये इम्प्रूव्ह करू आणि डे बाय डे येतील. ठीक आहे. तर तुम्ही कंटिन्युअसली बघू शकता सिरीज. तर थँक्यू व्हेरी मच.